नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पहा, सध्याच्या सर्व स्पर्धा परीक्षा चालू आहे, तुमची एसएससी असो किंवा बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षा। त्यामध्ये पहा, या पॅटर्नचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळा विचारून गेलेला आहे। पहा, जो तुमचा गुणोत्तर टॉपिक आहे त्याविषयी जो प्रश्न आहे हा तो तुमचा बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांना विचारला गेलेला आहे। यामुळे मला असं वाटलं की हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करून दाखवावा, जेणेकरून आता ज्या स्पर्धा परीक्षा येतील, अजूनही स्पर्धा परीक्षा चालूच राहतात, ठीक आहे। पहा, मग त्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला तो इझिली सॉल्व करता यावा, यासाठी आपण आज हा प्रश्न अभ्यासणार आहोत, ठीक आहे। जेणेकरून या पॅटर्नचे तुम्हाला एक्झाम मध्ये कोणताही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो इझिली रित्या तुम्ही तो पटकन चुटकीसरशी सॉल्व करता तुम्हाला यावा, ठीक आहे। आता हा प्रश्न मी कसा सॉल्व करते, यामध्ये मी जी टेक्निक यूज करणार आहे तीच टेक्निक तुम्हाला देखील यूज करायची आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर उत्तर तुमचं येऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला पटकन। आपला प्रयत्न कसा असतो की एक्झाम हॉलमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व झाले पाहिजे, ठीक आहे। या दृष्टीने पहा, हा प्रश्न पटकन कसा सॉल्व करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वांनी व्हिडिओ लास्ट पर्यंत शेवटपर्यंत पहा, जेणेकरून याचा तुम्हाला लाभ घेता यावा। या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात। पहा, तर प्रश्न अगदी सोपा आहे। पहा काय म्हणतात ते, ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर त्यांनी 8:7, ठीक आहे, 8:7 दिलेले आहे। जर ए चा पगार ते म्हणतायत की 33% वाढला आणि जर बी चा पगार 12% वाढला तर या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय होईल, असा त्यांचा प्रश्न आहे। म्हणजे त्यांनी आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन मध्ये त्यांनी तुम्हाला ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेले आहे। पगार नाही दिला, त्याचे पगाराचे गुणोत्तर तुम्हाला दिलेले आहे 8:7, ठीक आहे। आणि ते म्हणतात की ए जो आहे कॅन्डिडेट, त्याचा पगार जर 33% वाढला आणि जो बी कॅन्डिडेट आहे त्याचा पगार जर 12% वाढला तर या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय होईल, ठीक आहे। म्हणजे पगार वाढल्यानंतर, त्या टक्क्यांमध्ये पगार वाढल्यानंतर त्याचं गुणोत्तर काय येईल, हा तुमचा प्रश्न आहे। तर पहा, आज हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आपण एक ट्रिक पाहूया, ठीक आहे। आता पहा, लिहून घ्या आधी ए आणि बी, ठीक आहे। ते काय म्हणतात, ए चं काय आहे 8, ठीक आहे। पगाराचे गुणोत्तर कसे दिले आहेत 8:7 दिलेले आहे, ठीक आहे। ते काय म्हणतात, आता 8:7 त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे। आता पहा, पगार ए चा पगार 33% वाढला, ठीक आहे। ए चा पगार 33% वाढला। मला सांगा 33% वाढला म्हणजे आपण काय करायचं, पहा तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवा। 33% वाढला म्हणजे काय करायचं, 100 अधिक 33 करायचे, म्हणजे किती आले हे 133 आले, ठीक आहे। किती आले हे 133 आले, ठीक आहे। आणि पहा मग कसं येणार हे, त्याला 8 ला मल्टिप्लाय करायचं 133 ने, ठीक आहे। 8 ला मल्टिप्लाय कशाने करायचं 133 ने, 133 ने। का मल्टिप्लाय केलं आपण, कारण त्यांनी सरळ सरळ प्रश्नामध्ये सांगितलं आहे ए चा पगार हा 33% वाढला आहे। वाढला आहे म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 100 अधिक 33 केलेला आहे, ठीक आहे। पगार वाढलाय म्हणून आपण काय केलं 100 अधिक 33 केलं, म्हणजे तुमचं 133 आलं। जर त्यांनी प्रश्नात असं म्हणलं असतं की पगार 33% कमी झाला म्हणलं असतं तर काय केलं असतं आपण 100 वजा 33 केलं असतं। ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जर वाढ असेल तर प्लस करायचं, जर कमी झालेला असेल त्यांनी दिलेलं असेल किंवा घट असेल तर मायनस करायचं, ठीक आहे। ही ट्रिक लक्षात ठेवा। पहा, तसेच पहा ते अगेन काय म्हणतात, बी चा जो पगार आहे तो 12% वाढला। बी चा पण पगार काय झाला 12% वाढला, ठीक आहे। पहा, आता बी चा पगार काय झाले 12% वाढला, म्हणजे 100 अधिक 12 बरोबर किती आले हे 112 आले, ठीक आहे। मग आधीचा पगार काय होता, त्यांनी 7 सांगितलं होतं, गुणोत्तर काय सांगितलेलं बी चा आधी 7, त्यात काय करायचंय त्यांनी 112, ते काय म्हणले 12% वाढला, म्हणजे किती त्याला मल्टिप्लाय बाय आलं उत्तर 112, त्याला मल्टिप्लाय करायचं। पहा, आता पहा हे गुणोत्तर असल्यामुळे पहा आपण डिवाइड केलं। मला सांगा आता भाग किती जाईल, 7 एके 7, 7 ने पहा या 133 ला जर भागलं काय येईल 7 एके 7, ठीक आहे। 7 एके 7 नंतर किती येणार 7 9 63, ठीक आहे। इथपर्यंत क्लिअर। अगेन काय आलं पहा 8 एके 8, ठीक आहे। मग किती येणार इथं 8 एके 8, ठीक आहे। 8 चौक 32, म्हणजे किती आले हे 19:14, म्हणजे पहा तुमचं फायनल उत्तर किती आलं 19:14, म्हणजे त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं फायनली
तर या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय होईल? मग आपण सांगू शकतो पहा की जर ए चा पगार 33% वाढला आणि बी चा पगार जर 12% वाढला तर नंतर 19:14 हे त्या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर होईल. किती सिंपल होतं पहा. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी जे दिलेलं आहे ते गुणोत्तर लिहून घ्यायचंय, त्याला मल्टिप्लाय काय करायचं. त्यांनी समजा सांगितलं इथं की 33% पगार वाढला, त्यांनी समजा सांगितलं असतं की 20% पगार वाढला, मग तुम्हाला काय करायचं, 100 + 20 करायचे म्हणजे 120 त्याला मल्टिप्लाय करायचं. पहा, जर वाढ असेल तर प्लस करायचं, घट असेल तर मायनस करायचं. समजलं सर्वांना? पहा, अशा प्रकारे पहा, तुम्हाला खूप कमी वेळेत तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. मी जे सांगितले आहे टेक्निक, त्या टेक्निकनी ती टेक्निकच यूज करा, त्याने सॉल्व्ह करा. तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये तुमचं हे एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. पहा, अशाच प्रकारे तुम्हाला मी आता 2 हे एक्झाम्पल देत आहेत. या 2 एक्झाम्पल तुम्ही पेपरवर्क करायचं. तुम्ही हे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला याचे उत्तर देखील पाठवायचे आहे. ठीक आहे? पहा, पहिला प्रश्न तुम्हाला सांगते, ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 15:13 दिले त्यांनी. जर ए चा पगार ते म्हणतात 17% वाढला आणि बी चा पगार जर 5% वाढला तर या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय होईल? तुम्हाला थोडक्यात हिंट देते मी की काय करायचं. पहा, त्यांनी काय सांगितलं, ए चा आणि बी चं गुणोत्तर दिले 15:13. ठीक आहे? ते काय म्हणतात, ए चा पगार 17% वाढला. 17% वाढला म्हणजे काय करायचं, 100 + 17 करायचं. ओके, त्यानंतर म्हणजे ते 117 झाले. आणि नंतर पहा, बी चा पगार 5% वाढला म्हणजे काय करायचं, 100 + 5 105 होईल. ठीक आहे? पहा, तर मग या दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय होईल, त्याला भाग द्यायचा. फायनल जे आन्सर येईल ते तुमचं गुणोत्तर असणार आहे. ओके, सेकंड प्रश्न पहा आता, ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 11:17 पहा 17 दिलेले आहे. जर ए चा पगार 36% वाढला म्हणतात ते म्हणजे 100 + 36 करायचं आणि बी चा पगार ते म्हणतात 21% वाढला म्हणजे 100 + 21 करायचं. तर या दोघांचे गुणोत्तर काय येईल? मग हे 11:17 ला पहा, नंतर 11 × काय करणार, 136 येणार आणि हे 17 × 121 येणार, कारण आपण 100 मध्ये ऍड करतो. त्यांनी दोन्हीकडे वाढच सांगितलेली आहे. ठीक आहे? मग मला सांगा, मग तुम्ही हे 2 जे आहेत प्रश्न त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. ठीक आहे? तसेच पहा, आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे, ठीक आहे, त्याची आपण नवीन बॅच स्टार्ट करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला जो तुमचा सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र या विषयासहित ही बॅच असणार आहे. या बॅचचं पहा, या बॅच मध्ये तुमचे दोन्हीही जे पेपर असतात, तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. याचे वैशिष्ट्य पहा, तुम्हाला बेसिक पासून सर्व तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. पहा, फक्त 50 विद्यार्थ्यांसाठीच प्रवेश आहे. जे पहिल्यांदा 50 ऍडमिशन होणार आहे, फक्त त्यांनाच प्रवेश भेटणार आहे. त्यामुळे जे ऍडमिशन घ्यायचे राहिलेले आहे स्टुडंट, त्यांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करा, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. तुमची बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमचा जर पाया पक्का असेल तर तुम्हाला इझिली तुम्ही कोणतंही गणित सॉल्व्ह करू शकता. तसेच पहा, टेस्ट सिरीज देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत, नोट्स आहेत, सर्व पेपर पॅटर्न नुसार होणार आहेत. तसेच पहा, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता. एखादं लेक्चर तुमचं मिस झालं तरी देखील पहा, नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही कुठेही आणि कधी आणि कितीही वेळा लेक्चर आपले पाहू शकतात. जर तुम्ही योग्य मार्गदर्शन जे आम्ही करणार आहोत ते फॉलो केले तर नक्की तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे? पहा, आणि याची फी एका महिन्याची पहा, फक्त याची फी 1000 रुपयेच आहे. पहा, याचा सर्वांनी लाभ घ्या. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर, जो तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे, ठीक आहे, मी लिहून पण देते, 80 10 45 77 60 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे असतील किंवा ऍडमिशन बाबत काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील, किंवा ज्यांना आपल्याकडे टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत, नोट्स देखील अवेलेबल आहेत, ज्यांना वेगवेगळ्या आपल्याकडे सर्व प्रकारच्या बॅचेस देखील अवेलेबल आहेत, कोणाला जर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक किंवा पोलीस भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा अभ्यास करत असाल, DFSLचा अभ्यास करत असाल, त्यांच्या देखील बॅचेस सुरू आहेत. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील तर या नंबरवरती, जो तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा. सेशन आवडला असल्यास तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.